हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर. त्यासाठी मी विलायची घेतलेली आहे, सोबत सोप घेतलेला आहे. त्यात थोडं साखर टाकून छान बारीक होण्यासाठी मिक्सरला काढलेली आहे. सोबत मी बदाम कट केलेली आहेत व कढईमध्ये तूप टाकून त्यात कापलेली बदाम टाकून त्यांना छान असे खरपूस भाजून घ्यायचे लो फ्लेमवर. मला हवं ते ड्रायफ्रूट्स तुम्ही खिरीमध्ये टाकू शकता. बदाम प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. त्यानंतर कढईत अजून थोडेसे तूप टाकावे. त्यासोबत त्या तुपामध्ये विलायची व सोप टाकून त्यांना छान असे खरपूस भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी करत आहे. त्यानंतर त्यात दूध टाकून घ्यायचे. त्यानंतर मी बदाम टाकून घेतलेली आहेत. भिजत ठेवलेला साबुदाणा त्यात टाकून घ्यायचा. साबुदाण्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये छान भिजत ठेवून नंतर ती पाणी काढून टाकून त्याला अर्धा तास तसेच झाकून ठेवावे, म्हणजे साबुदाणा छान मऊ भिजतो. त्यानंतर खिरीला छान परतत राहायचे. मग सोप विलायचीची पावडर त्या खिरीमध्ये टाकायची. एका पातेल्यामध्ये मी साखर घेतलेली आहे व गॅस चालू करून ती पातेली मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात थोडेसे पाणी घातलेले आहे. त्याला छान असे मिक्स करत राहायचे. साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मेल्ट झालेली साखर थोडं थोडं करून ती खिरीमध्ये टाकून घ्यायची. मेल्ट करून साखर खिरीमध्ये टाकल्याने खिरीचा स्वाद अजून वाढतो. त्यानंतर 10 ते 15 मिनिट छान खिरीला शिजू द्यायचे. तयार आहे आपली मऊ साबुदाण्याची खीर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.